नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे ते महाभयंकर गिफ्ट. कथेचे मूळ नाव आहे झांबा. कथेचे लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. कथेला आता सुरुवात करू. अलीकडे मयूर एकटाच आपल्या वाड्यात राहत होता. त्याच्या वडिलांच्या मृत्यूपश्चात वाडा आणि सर्व संपत्ती त्याच्या नावावर झाली होती. पण मयूरला याचा जरा देखील घमंड नव्हता. त्याला कधीच या संपत्तीचा लोभ नव्हता, कारण तो स्वतःच्या पायावर उभा होता. मयूरचा स्वतःचा एक फर्निचरचा व्यवसाय होता. त्यात तो चांगली कमाई देखील करत होता. वडिलांनी थोडेफार भांडवल जमवायला मदत केली होती. त्याने आधी खासगी कंपनीमध्ये नोकरी करून पैसे जमवले होते. त्याचाही इथे उपयोग झालाच होता. उत्तरोत्तर व्यवसायात प्रगती मिळत होती. आणखी काय हवं होतं? सर्व काही तर त्याच्या जवळ होतंच. दुकानात कामासाठी लेबर होते. दिवसभर थांबायची गरजही पडत नसायची. एक मॅनेजर खास व्यवहारासाठी नेमला होता. हरिआबा नाव त्याचं. वयानं आणि अनुभवानं दोन्हीने ते मोठे होते. मयूरचा अगदी जवळचा मित्र श्रीकांत यानेच तर ओळख करून दिली होती दोघांची. श्रीकांतचा एक्सपोर्टचा बिझनेस होता. हरिआबा आधी त्याच्याकडेच कामाला होते, पण त्यांचंही वय झालं होतं. शिवाय त्यांना कामही झेपेना. मग शेवटी श्रीकांतने त्यांचा कामाचा ताण कमी होण्यासाठी त्यांना मयूरच्या शॉपवर पाठवून दिलं होतं. हरिआबा एसीच्या थंड हवेत बसून नेटाने शॉप सांभाळायचे. मयूरचा मित्र श्रीकांत, त्या दोघांची ओळख एका क्लबमध्ये झाली होती, जिथे गेम्स, जिम यासाठी पुरुषांचा आणि व्यावसायिकांचा जमाव व्हायचा. इथेच एका कार्ड्सच्या गेममध्ये दोघांची ओळख झाली होती. मयूरला श्रीकांतचा स्वभाव आवडला होता. माणूस म्हणून श्रीकांत मनाने चांगला होता. मदतनीस आणि तितकाच साहसी वृत्तीचा होता. दोघांनीही एकमेकांच्या व्यवसायात बढतीसाठी हातभार लावला होता. दोघेही दानधर्म करत आपल्या संपत्ती, कमाईतील काहीसा भाग अनाथाश्रम, समाजसेवी संस्था अशांना दान करत असत. सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं. पण आज शनिवार होता. हरिआबा दुकान बंद करून संध्याकाळचे आपल्या घरी निघून गेले होते. शनिवारी फार वेळ दुकान उघडं ठेवायचं नाही आणि कर्मचाऱ्यांना लवकर सुट्टी द्यायची, हा नियमच होता मयूरचा. शॉप बंद करून नेहमीप्रमाणे आपली कार घेऊन मयूर क्लबवर आला होता. तिथे श्रीकांत त्याचीच वाट बघत होता. दोघांचंही वय तिशीतलं. पेहराव सांगायचा तर श्रीकांत नेहमी कोणत्या ना कोणत्या महागड्या ब्रँडचे जॅकेट अंगावर चढवून असायचा आणि खाली डेनिम असायची. तसा मयूर साधारण चौखाडा शर्ट आणि जीन्समध्ये असायचा. आज नेहमीप्रमाणे कार्ड्सचा गेम रंगला होता. त्यात थंड कोला घसा ओला करायला होताच. दोघांनाही मद्य पिण्याची सवय नव्हती. एखाद दुसरी सिगरेट मात्र ते ओढायचे. तेही क्लबमध्ये किंवा घरी गेल्यानंतरच, सार्वजनिक ठिकाणी नाही. हा हा, 3 SS, मी जिंकलो. बास आता, चल आता निघायचं. मयूर टेबलावरचे आपले जिंकलेले पॉइंट्स गोळा करत म्हणाला. काय रे, अजून 8 सुद्धा वाजले नाहीयेत आणि तुला एवढ्या लवकर का जायचंय? उद्या रविवार आहे, जरा अजून वेळ बस की, श्रीकांत म्हणाला. अरे 8 वाजता निलांबरचं एक पार्सल यायचंय. सकाळीच त्याने दुकानावर फोन केला होता. एक पार्सल पाठवलंय म्हणाला आणि ते फक्त आणि फक्त तुम्हीच हातात घ्या असा त्याचा अट्टाहास होता, मयूर म्हणाला. काय रे, हा निलांबर तुझा सावत्र भाऊ असून सुद्धा तुला काही ना काहीतरी पाठवत असतो. चल, मला पण बघायचंय यावेळी काय पाठवलंय त्यानं तुला. श्रीकांत देखील खुर्चीवरचं जॅकेट उचलत म्हणाला. ठीक आहे, चल दाखवतो तुला. एक मजेशीर गोष्ट आहे, मयूर म्हणाला आणि ते दोघे मयूरच्या घराकडे जायला निघाले. पुढे जाण्याआधी आपण मयूरबद्दल थोडं अजून जाणून घेऊयात आणि मयूर श्रीकांतला घरी घेऊन येण्याआधी काय घडलं होतं ते पाहूयात. निलांबर, मयूरचा सावत्र भाऊ, गुवाहाटीला असायचा. मयूरच्या वडिलांनी गुवाहाटीला आपला व्यवसाय विस्तारला होता. तसेच आपल्या दुसऱ्या कुटुंबाचा देखील त्यांनी विस्तार केला होता. त्यांचं दुर्दैव म्हणावं की श्राप,
पण आता दोन्ही पत्नी हयात नव्हत्या, ना मयूरची आई ना निलांबरची आई. मयूरला जेव्हा हे कळालं होतं तेव्हा त्याला जबरदस्त धक्का बसला होता, पण हे त्याला आपल्या वडिलांच्या मरत्या घटकेला समजलं होतं. त्याने निलांबरची 1-2 वेळाच भेट घेतली होती. त्याला इथे वाड्यावरही बोलावलं होतं. त्याला तोडकी मोडकी मराठी भाषा कळायची. तो मयूरपेक्षा 2 वर्षांनी लहान होता. दिसायला अतिशय कृश, मिचमिच्या डोळ्यांचा, केसांना तेल नाही, विंचरणं नाही, शर्टाच्या बाहीची बटणं लावणं नाही. ज्या पहिल्या भेटीत तो मयूरला भेटायला आला होता तेव्हा त्याच्या तोंडातून भसा भसा घाणेरड्या दारूचा वास येत होता, पण मयूरने त्याला हकललं नाही. व्याभिचार त्याच्या स्वभावातच नव्हता मुळी. त्यानं निलांबरला समजावलं. तेव्हा कळालं की आई गेल्यापासून तो असाच दारूच्या आणि इतर व्यसनांच्या नादी लागला होता. मयूरनं त्याला इथं सांभाळलं, चांगलं चुंगलं खायला घातलं, दवाखाने केले, त्याचा आहार बदलला, त्याला माणसात आणला आणि त्याच्याकडे इस्टेटीच्या वाटणीबद्दलही चर्चा केली. पण तेव्हा निलांबरने स्पष्टपणे नकार दिला. तो म्हणाला, बाबांनी गुवाहाटीमध्ये मोठा बंगला बांधलाय. तो ह्या वाड्या इतकाच मोठा आहे, कदाचित थोडा अजून मोठा असेल. त्यावर मयूर म्हणाला, असेल, तू काही दिवस इथे राहा, माझ्यासोबत दुकानावर ये आणि मला तुझ्या आपल्या आईबद्दलही सांग. तसे त्यानंतर निलांबर दुकानावर थांबू लागला. हरिआबा सोबत काम करू लागला. हरिआबाला त्याची चांगली मदत होऊ लागली. एके दिवशी निलांबर येऊन मयूरला म्हणाला, मी इथे जास्त दिवस तुमच्या उपकाराखाली राहू शकत नाही. तुम्ही जर मला काही पैशांची मदत केली तर मी गुवाहाटीला जाऊन माझा बेल्ट आणि टोपीचा उद्योगधंदा सुरू करेन. तसे मयूरने अगदी दिलखुलासपणे त्याची मदत केली. त्याला भांडवल देऊन गुवाहाटीला त्याची रवानगी केली. तेव्हापासून त्याचा फोन यायचा किंवा पत्राद्वारे तरी दोघांचं संभाषण होत राहायचं. काही दिवस गेले आणि समजलं की निलांबरचा धंदा चांगला जोरावर चालला आहे. त्याने यावेळी पत्रासोबत गुवाहाटीवरून एक भेटवस्तू देखील पाठवली होती. कुरिअरमनने पार्सल मयूरच्या हाती दिलं होतं. मयूरने दिवसभर कामाच्या वेळेत त्याच्याकडे बघितलं सुद्धा नव्हतं. थेट घरी गेल्यानंतर तो उघडून पाहणार होता. मयूर जेव्हा संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याने ती भेटवस्तू उघडून पाहिली. बॉक्स उघडला आणि पाहिलं. पाहताच क्षणी मयूरला आश्चर्याचा धक्काच बसला. मुळात तो धक्का दचकवणारा होता. संध्याकाळी दिव्याच्या उजेडात घरातल्या हॉलमध्ये टेबलावर त्याने तो बॉक्स ठेवला होता. मयूरने तो बॉक्स उघडला. बॉक्सच्या आतमध्ये एक लाकडी बिभत्स नक्षीकाम केलेलं राक्षसाचं मुंडकं होतं. वटारलेले बटबटीत डोळे जे खोबणीमध्ये भावलीप्रमाणे सहज हलू शकत होते. लाल रंगाचे बुभुळ. त्या मुंडक्याच्या प्रत्येक हिश्श्याचा पृष्ठभाग अगदी तुळतुळीत आणि गुळगुळीत होता. त्यातून नवा पेंट दिल्याचा वास येत होता. टोकदार कान, स्मित हसणारा चेहरा, पोपटाच्या चोचीप्रमाणे नाकाला टोक, डोक्यावरून मानेवर आलेले केस, गालावरील कल्ल्यांना वळणदार टोक, त्याच्या मधोमध माथ्यावर 1-2 इंच शिंग, काळ्या कुट्ट आणि जाड जूड रंगवलेल्या भुवया, बंद पण लाल भडक ओठ, पण ओठाच्या कोपऱ्यातून बाहेर आलेले सुळे, कानामध्ये पिवळे कुंडल, लोंबणारी कानपाळी, वर कानाला शेंडा, वजनाने जरा भारी असं ते मुंड होतं. दिसायला अगदीच आसुरी. हो, आसूर मुंड. मयूरने ते काढून टेबलावर ठेवलं होतं आणि तेव्हाच निलांबरचा फोन आला. टेलिफोनची रिंग खणाणली आणि मयूर टुनकन उडाला. त्याने कॉल रिसीव्ह केला. आवडलं का गिफ्ट? निलांबरने विचारलं. मयूरचा नाईलाज होता. फोनवर बोलत त्या टेबलावर ठेवलेल्या डोक्याकडे बघत मयूर म्हणाला, हो, छानच आहे, पण याचं मी करू काय? हा विचित्र प्रकार काय आहे? मयूरने विचारलं. मयूर भाई, गुवाहाटीमध्ये याला झांबा म्हणतात. हा झांबा माणसाचं वाईट गोष्टींपासून रक्षण करतो, पण हा अर्धाच आहे, निलांबर म्हणाला. अर्धा? मयूरने विचारलं. हो, अर्धा. याचं पूर्ण शरीर अजून बनणं बाकी आहे. किमान 3-4 फूट तरी होईलच, निलांबर म्हणाला. अरे पण मग पूर्ण न होता कसा काय पाठवून दिलास हा झांबा? मयूरने विचारलं. अहो मयूर भाऊ, तेवढा जाड इथून पाठवता आला नसता. आणि झांबाची एक रीत आहे. झांबाला ज्याचं रक्षण करायचं असतं
त्याचाच पहिला स्पर्श त्याच्या डोक्याला झाला पाहिजे. मला सांगा, तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोणी स्पर्श नाही ना केला त्याला? निलांबरने विचारलं. मयूर त्या झांबाच्या डोक्याकडे पाहत होता. ते मुंड, तो चेहरा मयूरकडेच पाहत होता. नाही, याला कोणीही स्पर्श केलेला नाही. माझाच पहिला स्पर्श झाला आहे, मयूर म्हणाला. उत्तम, काळजी घ्या. पुढील काही दिवसात मी याचं बाकीचं शरीर पाठवून देतो. हा आला की एकदाचा याला अखंड करा आणि हॉलमध्ये कुठल्याही कोपऱ्यात उभा करून ठेवा. हा झांबा सदैव, अगदी सदैव तुमचं रक्षण करेल, निलांबर म्हणाला. एवढं संभाषण होऊन त्याने फोन ठेवून दिला होता. हॉलमध्ये करडी नाईट पॅन्ट आणि लाल टी शर्टमध्ये उभा मयूर टेबलाच्या कडेवर हात ठेवून एकटक त्या झांबाच्या मुंडक्याला पाहत राहिला. त्याला उचलून त्याने पुन्हा त्याचं बारकाईने निरीक्षण केलं. मिनिटभरापेक्षा जास्त वेळ त्याच्याकडे पाहण्याची त्याची इच्छा होईना. आपण त्याच्या लाल रंग दिलेल्या बुभळ्यामध्ये पाहतोय की तो आपल्याकडे पाहतोय हेच त्याला समजत नव्हतं. मयूरने त्वरित झांबाचं मुंडकं खाली बॉक्समध्ये ठेवून दिलं आणि रात्रीचं जेवण उरकून मयूर वरती आपल्या खोलीमध्ये झोपायला निघून आला. काही वेळ त्याने मोबाईलवर घालवला, थोडी कादंबरी वाचली आणि निद्रेच्या स्वाधीन झाला. रूममध्ये पुरतीच शांतता पसरली होती. इतकी शांतता की टाचणी पडल्यावर देखील आवाज यावा. अशाच या शांततेमध्ये मयूरला एका आवाजानं जाग आली. ही पहिलीच रात्र होती, झांबा आल्यानंतरची पहिली रात्र. तो आवाज असा आला. मयूर खाडकन उठून बसला. आवाज काही सेकंद तसाच येत होता. तो अगदीच विचित्र आणि अनोळखी आवाज होता. मयूर उठून दाराजवळ आला. दार उघडेपर्यंत तो आवाज येतच होता. मयूरने दार ओढून उघडलं आणि दार उघडताच तो आवाज बंद झाला. डावीकडे खाली हॉलमध्ये उतरायला पायऱ्या होत्या. खाली काळोखाचं तळं साठलं होतं. मयूरने स्विच बोर्डवरील बटन दाबून दिवा लावला आणि खाली बघितलं. खाली कोणीही नव्हतं. तो पायरीने स्वतः खाली आला. हॉल, किचन सगळं काही फिरून बघितलं, पण त्याला कोणीही दिसलं नाही. सर्व दिवे बंद करून मयूर पुन्हा आपल्या खोलीमध्ये आला आणि गाढ झोपी गेला. त्यानंतर रात्री तो आवाज काही आला नाही. आज श्रीकांतला घेऊन मयूर आपल्या घरी आला आणि दारातच त्याला नवीन पार्सलचा बॉक्स ठेवलेला दिसला. निलांबरने आज सकाळीच कॉल करून मयूरला कळवलं होतं की आज अजून एक पार्सल येणार आहे आणि त्याप्रमाणे ते दारात ठेवलं होतं. चल बघूयात यावेळी काय पाठवलंय निलांबरनं, मयूर श्रीकांतला म्हणाला. ह्यावेळेचा तो बॉक्स लांबीला जास्त होता. मयूरने तो बॉक्स उभा करत उचलला आणि बॉक्स घेऊन दोघेही घरामध्ये आले. अरे दिवे तरी लाव, हॉलमध्ये किती अंधार आहे, असे बोलत श्रीकांत हॉलमध्ये फिरू लागला. तेव्हा अचानक तो कोणाला तरी धडकला आणि लाकडाचा आवाज यावा तसा आवाज झाला. पुढ्यात काहीतरी धडपडलं होतं. तोच मयूरने दिवे लावले आणि श्रीकांत ओरडला, हो शिट. श्रीकांत आपल्या छातीवर हात ठेवून दूर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता. डोळे फाडून एकटक तो हॉलच्या कोपऱ्यात बघत होता. त्या कोपऱ्यामध्ये एका लाकडाच्या पोलवर झांबाचं डोकं आणि 2 हात लटकत होते. दिवा पेटताच क्षणी श्रीकांतने तो झांबा बघितला होता. त्याचं ते भयावह रूप पाहताच त्याच्या मनात भीतीचा भूकंप झाला होता. भयचकित नजरेने त्या झांबाला बघत तो मागे हटला. काय रे, घाबरलास का, मयूरनं विचारलं. व्हॉट द हेल यार, ही कसली विकृती आहे. इट्स टोटली क्रिपी यार. असलं कोणी भेटवस्तू म्हणून देतं का कुणाला? अरे कोणी कमजोर दिलाचा माझ्या जागी असता तर जागेवरच आऊट झाला असता यार, श्रीकांत घाबरतच म्हणाला. मयूरला हसायला आलं. अरे हसण्यासारखं नाहीये मयूर, आय एम सिरियस, श्रीकांत म्हणाला. चेहरा बघ तुझा किती पांढरा पडलाय, मयूर म्हणाला. अरे मग नाहीतर काय, हे असलं भयानक बघून कोणीही घाबरणारच, श्रीकांत म्हणाला. अरे ते दिसायला तसं दिसतंय, पण त्याचं काम पॉझिटिव्ह आहे. निलांबर म्हणाला की हा वाईट गोष्टींना दूर पळवतो, मयूर म्हणाला. वाईट म्हणजे, श्रीकांतने विचारलं. अरे आता तूच अर्थ घे ना. वाईट म्हणजे नकारात्मक शक्ती, भूत, प्रेत, आत्मा वगैरे, मयूर म्हणाला. तुझा या सगळ्यांवर विश्वास आहे, श्रीकांतने विचारले.
नाही रे श्री, पण आता तो माझा भाऊ आहे. हा, सावत्र का असे ना, पण आहे. तेवढीच काळजी करतो माझी तो. बरं ते सोड, तू जरा सिगरेट शिलगाव, मी कटर घेऊन आलो, हा बॉक्स आपण उघडू. असे म्हणत मयूर कटर आणण्यासाठी आत गेला आणि श्रीकांत सिगारेट शिलगावत झांबाच्या पुतळ्याजवळ आला. त्याला पाय नव्हते, फक्त डोकं आणि 2 हात होते. तेही डोक्यापासून खाली लोंबत होते. बाकीचं धड अजून आलं नव्हतं. गुळगुळीत मानवी त्वचेच्या गौरवर्णी रंगाचे ते हात होते. हातांच्या शेवटी अगदी सडसडीत परंतु भडक लाल रंगाचे पंजे होते. अणकुचीदार बोटे होती आणि दोन्ही मनगटात पिवळे कंकण होते. कदाचित सोन्याचा आभास निर्माण करण्यासाठी असावे. त्याच्या लाकडी डोळ्यांच्या गोट्या खाली जमिनीवर रोखल्या होत्या. मानही खाली लटकत होती. श्रीकांतने सिगारेटचा झुरका हवेत सोडला आणि क्षणभरासाठी त्या झांबाच्या डोक्यावरील बल्ब चुरचुरला. श्रीकांतने जरा संशयित नजरेने वरती पाहिलं, तसे तो दिवा पुन्हा स्थिर झाला. श्री, ये रे, खोलू हा बॉक्स, मयूर म्हणाला. झांबाकडे एक कटाक्ष टाकत श्रीकांत टेबलाजवळ आला. सिगरेटचे झुरके सोडत तो खुर्चीत बसला. श्रीकांतचं लक्ष यावेळी बॉक्सवर रोखलं होतं. मयूरने बॉक्स उघडला आणि आतमध्ये न्यूजपेपरमध्ये बबल रॅपमध्ये काहीतरी व्यवस्थित गुंडाळून ठेवलं होतं. अरे याचे पाय आले बघ, मयूर म्हणाला. मयूरने पूर्ण पॅकिंग बाजूला केलं आणि त्यातील पाय बाहेर आले. एका लाकडावर लाल रंगाचं गुडघ्या इतकं कोरलेलं धोतर, खाली 2 मोकळे पायाचे पंजे, हा असा कमरेपासून खालचा भाग होता. किमान 2 फूट उंचीचे हे अवयव होते. या पायांचा रंग आणि आकारही तसाच हातांसारखा लाल भडक होता. पायांची बोटे सुद्धा सडसडीत आणि समान आकाराची होती. त्यांना धातूंची नखे बसवण्यात आली होती. ती इतकी धारदार आणि तीक्ष्ण नखे होती की कोणी बोट जरी लावलं तरी सहज बोट कापेल. वरतून पडणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात ती धातूंची नखं चमकत होती. ते सर्व पाहून श्रीकांतच्या चेहऱ्यावरचा रंग पुरता उडाला होता. पण मयूरला न जाणे यात काय आनंद वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर ही खुशी सामावतच नव्हती. तू एवढा खुश का होतोयस? तुला हे असलं विकृत आवडायला लागलंय का? श्रीकांतने विचारलं. तसं नाही रे श्री, यामध्ये मला एक वेगळीच किक मिळतीये. लहानपणी नाही का आपण लॉस्ट अँड फाउंड सारखे गेम्स खेळायचो, पझल सोडवायचो, तशा प्रकारे मला हे देखील अगदी नवलात्मक वाटतंय. हा झांबा पूर्ण झाल्यावर कसा दिसेल रे? याचं फक्त गळ्यापासून खालचं आणि कमरेपासून वरचं शरीर यायचं राहिलंय आता. तुला सांगतो, मला तरी हे खूप एक्साइटिंग वाटतंय, मयूर म्हणाला. तुझ्यासाठी असेल बाबा हे एक्साइटिंग, पण मला हे काही पटलेलं नाही, श्रीकांत म्हणाला. हे बघ, तुला पटो अथवा न पटो, मला तरी पटलेलं आहे, मयूर म्हणाला. असो, अखेर तुझी आवड निवड आहे, यात मी दखल देण्याचं काहीच कारण नाही, श्रीकांत म्हणाला. मयूरने त्या बॉक्समधील तो कमरेखालचा भाग उचलला आणि ते पाय त्याच्या सहित हवेत झुलत झुलत झांबापर्यंत नेले. एका लाकडाच्या पोलच्या आधारे त्याने हे अवयव टांगून ठेवले होते. टोकावर मुंड होतं. बाजूला हुक लावून 2 हात आणि खाली मधोमध हुक लावून खालच्या तळाशी त्याने हे पाय लटकवले. आता त्याचे फक्त धड यायचं बाकी राहिलं होतं. त्याचीच मयूरला जास्त उत्सुकता होती. चला, तू खेळत बस तुझ्या या झांबासोबत, मी आता निघतो. उद्या मला फ्लाईट आहे, श्रीकांत म्हणाला. काय रे, कुठं जातोयस? मयूरने विचारलं. तुला सांगितलं होतं ना, बिझनेस ट्रिपवर जातोय. एक्सपोर्टसाठी एका पार्टीसोबत मीटिंग आहे. मग अरुणाचलला जाऊन येतोय, श्रीकांत म्हणाला. श्रीकांतने त्या रात्री मयूरचा निरोप घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तो बिझनेस ट्रिपवर निघून गेला. इकडे मयूर आता एकटाच होता आणि त्याच्या सोबतीला होता तो झांबा. त्याचा राक्षसी देह त्या हॉलच्या कोपऱ्यात उभा असायचा. येता जाता मयूरची त्याच्यावर नजर पडायची. एके दिवशी असाच मयूर क्लबहून रात्री जरा उशिराच घरी आला होता. कार बाहेर अंगणात लावून घराच्या किल्ल्या घेऊन तो दाराशी आला आणि किल्ले लावून दार उघडू लागला. दार उघडण्यापूर्वी त्याला आतमधून कोणाचा तरी आवाज आला. कोणाची तरी कुजबूज, बडबड करण्याचा आवाज ऐकू आला. जसे कोणीतरी अगदी करड्या, कडक, उग्र आवाजात बरळत आहे. मारला, मारला, मेला पाहिजे, मारला, मारला, मेला पाहिजे, हो हो, मारला, मारला, असे ते आवाज होते. मयूरने अगदी कान देऊन ऐकलं.
हळूच त्याने दाराची किल्ली फिरवली आणि खट असा आवाज झाला. तो आवाज होताच क्षणी आतमध्ये सुरू असलेली बडबड थांबली. मयूरने दार आत ढकललं आणि दार पूर्ण उघडून तो आतमध्ये आला. कुठून तरी अंधुक प्रकाश आत पडत होता. त्याने खोलीभर दिवे लावण्याआधी एक ओघावती नजर फिरवली. उजवीकडून होत तो डावीकडे आला. समोरच जिना होता आणि डाव्या कोपऱ्यात जिथे एक चौकट होती तिथेच त्याच्या नजरेतून काहीतरी निसटलं. जिथे झांबा ठेवला होता अगदी त्याच खोलीच्या दारात त्याला कोणीतरी काळसर छायाकृती उभं असलेलं दिसलं. मयूरने चटकन दिवे लावले तसे अचानक ती आकृती प्रकाश पडताच गायब झाली. मयूर चालत त्या डाव्या भिंतीच्या चौकटीपाशी आला आणि त्याने आत जाऊन आतील दिवे लावले. त्या जागी एक पुस्तकाचं शेल्फ, एक टेबल आणि शेल्फ जवळच्या कोपऱ्यात झांबा उभा होता. क्षणभर जेव्हा मयूरला तो दिसला तेव्हा त्याच्या कपाळावर घामाचे ओस जमा झाले. अंगात मुंग्या आल्या. श्वास अगदी गरम झाला. फुफ्फुसातील श्वास त्याने तोंडावाटे बाहेर टाकले आणि स्थिर झाला. चालत चालत तो झांबाच्या सांगाड्याजवळ आला आणि त्याला वरून खालून निरखून बघू लागला. झांबा मान खाली टाकून गप्प उभा होता. त्याची मान, चेहरा वर करून मयूरने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि तसंच त्याचं मुंड खाली सोडून दिलं. मी पण ना, असे पुटपुटत मयूर त्याच्या जवळून चालता झाला आणि पायरीने वरती आपल्या खोलीमध्ये आला. खोलीचं दार उघडून त्याने दिवे लावले आणि आपल्या बेडवर येऊन झोपी गेला. त्या रात्री 1 ते 2च्या सुमारास मयूरला आणखी एका नवीन आवाजानं जाग आली. तो आवाज हसण्याचा, बोलण्याचा किंवा कुजबुजण्याचा नव्हता. तो आवाज जणू ओरबाडण्याचा होता. मयूरने आधी दुर्लक्ष केलं. त्याला वाटलं एखादा उंदीर वगैरे असेल, कुठेतरी काहीतरी कुरतडत असेल. पण मिनिटभराने तो आवाज पुन्हा आला. यावेळी जरा त्याचा प्रभाव उग्र आणि तीव्र वाटला, जसे कोणीतरी खूपच असंतोषाने काहीतरी ओरबाडत आहे. मयूर पटकन बेडवरून उठला आणि दार उघडून बाहेर आला. डावीकडे जात त्याने जिन्यातून खाली बघितलं तर जिना पुरता अंधारात बुडाला होता. मयूरला खाली जाऊन पाहण्याची जराही इच्छा नव्हती, पण तरी सुद्धा तो खाली यायला निघणार इतक्यात तो आवाज थांबला. खालीही कोणी दिसत नव्हतं. मयूर आपल्या खोलीत परत आला आणि पुन्हा झोपी गेला. यावेळी तो काही वेळ सावध राहिला, पण नंतर काही तो आवाज आला नाही. सकाळ झाली आणि आवरून मयूर खाली येण्यासाठी खोलीमधून बाहेर आला. बाहेर येताच त्याने खोलीचं दार बंद केलं आणि त्याची नजर दाराच्या खालच्या बाजूला गेली. दाराच्या हँडलच्या अगदी खाली त्या लाकडी पृष्ठभागावर बरेचसे ओरखाडे होते. अणकुचीदार नखांनी कोणीतरी दारावर ओरबाडलं आहे असे व्रण होते, जे हळूहळू वर दाराच्या हँडलपर्यंत पोचले होते. व्हॉट द हेल? न कळत आश्चर्याने मयूरच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मयूरला हे सर्व गोंधळात टाकणारं होतं. हे कोणी केलं असेल? घरात कोणतं जनावर शिरलं होतं का, की आणखी काही? मयूरच्या डोक्यात विचार सुरू होते. तेच विचार डोक्यात घेऊन मयूर खाली आला आणि आपल्यासाठी नाश्ता बनवायला तो किचनमध्ये आला. पोह्यांसाठी कांदा कापताना सरकन त्याचं बोट सुरीखाली आलं आणि जखम होऊन रक्ताची धार वाहायला लागली. तसे मयूरने बोट पाण्याखाली धरलं आणि ती जखम धुतली. तोच बाहेरच्या लिव्हिंग रूम मध्ये काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज आला. मयूर सर्व सोडून धावतच लिव्हिंग रूम मध्ये आला. त्याने पाहिलं की लिव्हिंग रूम मध्ये ठेवलेल्या झांबाचे अवशेष आणि तो लाकडी पोल दोन्ही खाली कार्पेटवर पडले आहेत. अरे, हा कसा पडला आता? असा विचार करत मयूरने त्वरित जाऊन झांबाला उचललं आणि त्याचे पडलेले अवयव त्या लाकडाच्या हुकवर पुन्हा अडकवून ठेवले. तेव्हा झांबाच्या अंगावर जागोजागी मयूरच्या जखमेतून निघालेलं रक्त लागलं. त्याच्या हातावर, पायावर, पंजावर, तोंडावर सर्व ठिकाणी त्याचं रक्त लागलं. जेव्हा मयूरने झांबाचे हात अडकवले तेव्हा एक गोष्ट त्याच्या ध्यानी आली. झांबाच्या हातांच्या नखांवर काहीतरी जमा झालं होतं. भुसासारखं, धाग्यासारखं, काहीसं तंतुमय असं होतं ते, आणि काहीसा तपकिरी रंग देखील लागला होता. मयूरने त्याचे दोन्ही हात हाती घेऊन त्याच्या नखांचं निरीक्षण केलं. तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या नखांच्या टोकावर लाकडाच्या बारीक बारीक धसड्या आहेत. मयूरकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हे जरा विलक्षण होतं आणि काहीसं भीतीदायक देखील.
हे सर्व विचार डोक्यात घेऊन तो तयार झाला आणि त्याच्या दुकानावर आला. शॉपच्या केबिनमध्ये टेबलावर ठेवलेल्या पेपरवेटला बोटांनी फिरवत त्यातील समुद्री शेवाळी सारख्या दिसणाऱ्या नक्षीवर एकटक नजर टेकवत मयूर आपल्याच विचारात हरवला होता. केबिनमध्ये भलेही शांतता होती, पण त्याच्या मनात विचारांचं तुफान उठलं होतं. ही एक प्रकारच्या दडपणाची भावना होती. यापूर्वी अशा भावनेला कधीही उधाण आलं नव्हतं. मनाला कुठंतरी चाहूल लागली होती की काहीतरी ठीक नाहीये. कुठेतरी मन देखील विश्वास ठेवण्यासाठी धजावत नव्हतं. एखाद्या मानसशास्त्रांचा सल्ला घ्यावा का? नाही. आजतागयत आपल्या घराण्यात कोणी साधी डोक्याची गोळी सुद्धा घेतलेली नाही आणि आपण मानसोपचार तज्ज्ञ गाठायचा म्हणजे छे असे विचार त्याच्या मनात सुरू होते. रात्रीचा प्रसंग अचानक मनमंचावर प्रकट झाला. वर्तमान स्थितीला डावलून तो धाडकन समोर येऊन उभा राहिला. आपण रात्री त्या दाराच्या अलीकडे होतो, ज्या दारावरती मध्यरात्रीच्या सुमारास ओरबाडलं जात होतं. दाराच्या पल्ल्याड काहीतरी आलं होतं. तो खर्र खर्र ओरबाडण्याचा आवाज. अरे देवा, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. अगदी कोणीतरी पाठीवर थंडगार बर्फाळ धारच ओतली आहे असं त्याला जाणवू लागलं. सभोवतालचं वातावरण एका नव्या पण असुरक्षित भावनेने भारावल्यासारखं जाणवू लागलं. हा एकांत किती भयावह वाटत होता. अंतर्मनाने जणू साथच सोडून दिली होती. नकारात्मक विचार एकदा मनाच्या कपारीतून आले की त्या भिंतीचे भगदाड व्हायला वेळ लागत नाही. मग त्यातून अनैच्छिक असं काहीतरी बाहेर पडतं. इतक्यात या सर्व विचारांचा केंद्रबिंदू मटकन त्याच्या डोळ्यासमोर आला. झांबा. अगदी नाव घेताना सुद्धा त्याच्या अंगात हुडहुडी भरली. कानसुले गरम झाले आणि गालफडावर शहारे आले. परत परत त्या नावाची पुनरावृत्ती व्हायला लागली. कुठेच थांबा नव्हता. घरंगळत जाणाऱ्या पाषाणाप्रमाणेच त्याचे मन बेताल झालं होतं. त्यावरील नियंत्रण सैल झालं होतं आणि लगाम निसटून गेला होता. त्याच्या तोंडात लाळ जमा झाली आणि घसा कोरडा पडला. गटकन आवंढा गिळायची सूद आली आणि आवंढा गिळताच पोटात उचमळून आलं. खर्र असा काहीसा आवाज अचानक मयूरला ऐकू आला. मयूर घाबरून उठून उभा राहिला. हा आवाज कसला होता? मयूर स्वतःशीच पुटपुटला. तो आवाज त्याला अगदी अस्वस्थ करणारा आणि भयानक वाटत होता. सर्व संताप एकाच शब्दावर आला. हरिआबा. कधी नव्हे ते मयूर इतक्या जोरात ओरडला होता. त्याच्या एकाच हाकेत हरिआबा उठून दार उघडून आत आले. मयूर, काय झालं? तेही बिचारे घाबरले होते. मयूरने आत्तापर्यंत कधीच असा आवाज चढवला नव्हता. हा आवाज कसलाय? मयूरने त्यांना विचारलं. पॉलिशिंगसाठी ग्राइंडर सुरू केलंय मयूर, हरिआबा म्हणाले. मयूर काही एक न बोलता भानावर आला. त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. काय रे मयूर बाळा, सगळं ठीक तर आहे ना? हरिआबांनी विचारलं. पण मयूरकडे उत्तर नव्हतं. तो स्वतःसाठी सुद्धा अनुत्तरित होता, तर हरिआबाला तरी काय सांगणार? काही नाही, काम चालू देत. मला एक कॉफी सांगा फक्त, मयूर म्हणाला. कॉफी घेऊन मयूरला तरतरी आली, पण ती काही वेळापुरतीच होती. त्याच्या मनामध्ये विचार आला की हे कोणाला तरी कळवायला हवं. एकट्याने हे भय पेलणं जरा अवघडच जात आहे. तसे मयूरने ठरवलं की निलांबरशी ह्या बाबतीत बोलायचं आणि त्याने निलांबरला फोन केला. हॅलो निलांबर, मयूर म्हणाला. हा दादा, पाय पोचले का झांबाचे? निलांबरने विचारलं. हो पोचले, आणि मी त्याच विषयी बोलण्याकरता तुला कॉल केलाय, मयूर म्हणाला. काय, तोफा आवडला नाही काय? निलांबरने विचारलं. त्यावर मयूर म्हणाला, मला वाटतं त्याच्या पुढील हिस्सा तू मला काही पाठवू नकोस. क्षणभर कॉलवर शांतता पसरली आणि पुढे निलांबर म्हणाला, अवश्य, तुम्ही म्हणाल तसंच होईल, आणि त्याने फोन थेट कट करून टाकला. हे जरा उद्धट वागणं होतं. ते मयूरला खटकलं. त्याने पुन्हा एकदा त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी कॉल लागला नाही. कमाल आहे, मयूर स्वतःशीच पुटपुटला. त्या झांबाच्या धडाचा हिस्सा आता येणार नाही हे मात्र त्याच्या दृष्टीने समाधानकारक आणि सकारात्मक होतं. मयूरला त्या संध्याकाळी शॉपवरून निघायला जरा उशीर झाला. श्रीकांत शहरात नव्हता, त्यामुळे एकट्याने क्लबवर जाण्याची मयूरची मुळीच इच्छा होत नव्हती. निरुत्साहाने त्याचं मन ग्रासलं होतं.
त्यामुळे आपली कार घेऊन तो थेट घराकडे जायला निघाला. जसजसे अंधारात तो घराच्या दिशेनं जात होता तसतसे पुन्हा मनाच्या पटलावर दडपणाचा दौत सांडला होता. त्यातील भीतीची काळी शाई सर्व व्यापून टाकणारी होती. दुरूनच त्याचा वाडा त्याच्या नजरेस पडला. रस्त्यावरील एकुलत्या एक दिव्याच्या खांबाखाली त्याचा मुखभाग नाहून निघाला होता. पिवळे पडलेले फाटक, भिंती, खिडक्या आणि या रिकाम्या वास्तूमध्ये त्या झांबाचा वावर. मयूरने फुफ्फुसात अडकलेला श्वास मोकळा केला आणि गाडीच्या खिडकीतून आधी डोकावून बघितलं. मग फाटकातून त्याने गाडी आत आणली. तेव्हा बाहेरूनच त्याला दिसलं की लिव्हिंग रूममध्ये एक दिवा पेटलेला आहे आणि खिडकीचा पडदा बंद आहे. मयूरने ते दृश्य बघताच क्षणी कचकन गाडीचे ब्रेक दाबले आणि वाड्याच्या पायरीशी गाडी थांबली. खिडकीच्या उजव्या तळाच्या कोपऱ्यात त्याने कोणाची तरी सावली बघितली होती. जे पटकन आडबाजूला झालं होतं. अगदी चपळाईने ते सरकलं होतं. मयूरच्या काळजात धस्स झालं. गाडीच्या स्टेअरिंगवर ठेवलेल्या त्याच्या तळहातांना घाम फुटला. स्टेअरिंगचं लेदर चोळत त्याने हात बाजूला घेतले. अगदी सावकाश तो गाडीमधून बाहेर पडला. मागे कारचा दरवाजा बंद केला आणि तो डिकीच्या दिशेनं आला. त्यानं डिकी उघडली आणि डिकीमधून एक रॉड बाहेर काढला. आता आत कोणी का असेना त्याला फोडायचाच असा विचार करत रॉड घेऊन मयूर दाराकडे आला. अगदी सावधपणे त्याने दाराचं लॉक उघडलं. जे काही दिसेल त्याच्यावर वार करण्याच्या पावित्र्यात तो आत शिरला. दार बाजूला झालं आणि मागे जाऊन आदळलं. मयूरचं लक्ष आधी डाव्या बाजूच्या त्याच खोलीकडे गेलं जिथे तो दिवा चालू होता आणि आतमध्ये त्याच खोलीच्या कोपऱ्यात नेहमीप्रमाणे आपली मान खाली टाकून झांबा उभा होता. मयूर जरा घाबरतच त्याच खोलीमध्ये आला. आपले श्वास वाढले आहेत याची त्याला जाणीव झाली. जर खरोखर घरात कोणी चोर दरोडेखोर असता तर तो लपून बसला असता, ना की खिडकीत येऊन डोकावला असता. मयूरच्या डोक्यात विचार चमकून गेला. कुठेतरी मयूरचं मन चित्कार करत होतं. त्याला असं वाटत होतं की खिडकीतून डोकावणारी ती सावली त्याला परिचिताची होती. कदाचित त्या सावलीला आपण ओळखतो आणि या वाड्यात मयूर फक्त एकाशीच परिचित होता आणि तो होता त्याच्या पुढ्यात उभा असलेला झांबा. मयूरने रॉड खाली ठेवला आणि खोलीभर एक ओघावती नजर टाकली आणि खोली पूर्ण तपासून बघितली. बाहेरचेही दिवे लावले, पण घरात इतर कोणीही असल्याचा मागमूसही लागला नाही. मयूर किचनमध्ये गेला आणि ग्लासभर घटघट पाणी प्यायला. त्याला थकायला झालं होतं. वरती आपल्या बेडरूममध्ये जायची त्याला नितांत गरज भासली. त्याने झांबावर फक्त एक कटाक्ष टाकला आणि तिथून जिन्याच्या अंधारात एक एक पायरी चढून तो वरती आपल्या बेडरूमच्या दिशेनं गेला. वरच्या मजल्यावर पोहोचताच त्याने मजल्यावरील दिवा लावला आणि दिवा लावताच क्षणी त्याच्या समोर एक दृश्य उभं ठाकलं. त्याच्या बेडरूमचा दरवाजा पुरता उघडा होता. दाराच्या चौकटीतून बेडशीट बाहेर आलं होतं. मयूर धावतच तिथे आला आणि त्याने आतमध्ये पाहिलं. आत बेडरूममध्ये बघताच त्याचे धाबे दणाणले. संपूर्ण खोलीमध्ये त्याचे कपडे, अंतर्वस्त्र, बेडशीट, फाटलेली गादी, चिरफाड केलेल्या उश्या पडल्या होत्या. उशीतला कापूस इतरत्र उधळला होता. भिंतीवरील त्याच्याच फोटो फ्रेमच्या काचेवर ओरखाडे दिसत होते. तीक्ष्ण नखांच्या ओरबाडण्याचे व्रण होते. ते काच फुटली होती. आतील फोटो सुद्धा कोणीतरी फाडला होता. त्याच्या चेहऱ्यावर नखे ओरबाडली होती. हा भयानक, बिभत्स, भीषण आणि आसुरी देखावा पाहून त्याच्या मनात एकच विचार येत होता. किती हिंस्र, पाशवी वृत्तीनं हे कृत्य घडवून आणण्यात आलं होतं. किती द्वेष लपला होता त्यामध्ये. मयूरच्या गुडघ्यातील आवासन गळून गेलं. पाय जणू जमिनीत रोवले गेले. मयूरला आपल्या शरीराला कंप सुटल्याची जाणीव झाली. तो कपड्यावर पाय न देता कसा बसा आत आला. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. या सगळ्या खुणा त्याला कळून चुकल्या होत्या. हे सर्व करणारा खरोखरच किंवा आभास असेना का, पण यामागे तो पुतळाच असायला हवा किंवा त्याचा वापर करून कोणीतरी हे करत असावं. मयूरच्या डोक्यात विचार चमकून गेला. मयूरच्या मनात भीतीने ग्रासलेला संताप उफाळून वर आला. आता त्याचा सोक्ष मोक्ष लावायचाच असा विचार करून मयूर खाली आला. किचनमधून मयूरने रॉकेलचा भरलेला डबा काढला. माचीस घेतली. त्याने झांबाला लाकडावरून उतरवला
आणि एका कापडात त्याचे अवयव बांधून त्याला थेट बाहेर आणला आणि वाड्याच्या अंगणात आणून जोरात आदळला. गाठोडे सुटताच झांबाचे मुंडके बाहेर जमिनीवर पडले. त्याचा चेहरा थेट मयूरच्या दिशेनं आला. मयूरने रॉकेलचा डबा उचलला आणि त्याच्या प्रत्येक अवयवावर त्याने रॉकेल ओतलं. रॉकेलचा उग्र वास अंगणात घुमला. मयूरने काडेपेटी काढली आणि त्यातून एक काडी काढून ती खसकन पेटवली. काडी जशी पेटली अगदी त्याच क्षणी फाटका बाहेरील खांबावरचा दिवा अगदी अनपेक्षितरित्या फुटला आणि अंगणात मिट्ट काळोख पसरला. त्या काळोखानं जणू काही मयूरच्या आतील बळच खेचून घेतलं. जसा अंधार झाला तसा मयूरला अगदीच कमकुवतपणा जाणवू लागला. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. त्या काळोखात त्याला आपल्या पुढ्यात काहीतरी लुडबुड करतय असा आवाज आला. काहीतरी लोळतय हलतय असा भास झाला. काडी अगदीच विझत आली होती. आता मयूरला भोवळ येऊ लागली. त्याला गरगरायला लागलं. आता आपला तोल जाईल आणि आपण कुठेतरी आदळू असं त्याला वाटलं. पण त्याने स्वतःला कसंबसं सावरलं आणि हातामध्ये पकडलेली तीच जळती काडी त्याने खाली सोडली. त्याच क्षणी अग्नीचा ज्वलन द्रव्याशी संपर्क झाला आणि भस्कन रॉकेलचा थेंब आणि थेंब पेटून उठला. आधी निळ्या मग भडक पिवळ्या ज्योती भडकल्या आणि तिथंच झांबानं पेट घेतला. त्याचं डोकं जमिनीवर आणि त्याच्या लाल डोळ्यांची नजर वरती मयूरकडे रोखली होती. त्याच्या लाकडी अवयवांना आग लागलेली आहे बघता मयूरने एक मोठा सुटकेचा श्वास सोडला आणि मयूर हलक्या डोक्याने वाड्याच्या दारातून आत आला. किचनमध्ये येत त्याने कोल्ड कॉफी बनवली आणि तीच पिऊन मग तो वर बेडरूममध्ये आला. त्याने बेडरूममध्ये आवरावर केली आणि त्या रात्री मयूरने सुखाची झोप घेतली. ज्याचं भय होतं, ज्याची शंका होती, मयूरने त्याच झांबाचे अंतिम संस्कार केले होते. त्याची चिता जाळून त्याची राख केली होती. या कृत्यापश्चात मनावरील दडपण आपसूक दूर झालं होतं. रात्र आरामात गेली. त्या रात्री काही घडलं नाही. सकाळी मयूरला जाग आली. तो अगदी टवटवीत आणि फ्रेश होता. नेहमीप्रमाणेच उठून मयूर सर्व आवरून खाली आला. किचनमध्ये जाऊन त्याने आपल्यासाठी सिरियल्स आणि दुधाचा नाश्ता तयार केला. हातामध्ये बोल आणि त्यात चमचा घेऊन मयूर बाहेर आला आणि घास खात खात तो लिव्हिंग रूमच्या दिशेनं वळला. जसे त्याने समोर पाहिले तसे त्याच्या हातामधून बोल निसटून खाली पडला. चिनी मातीचा तो बोल खाली पडताच फुटला. दूध आणि मक्याचे पिवळे सिरियल्स जमिनीवर पडले. दुधाची धार वाहत वाहत त्याच कोपऱ्यात गेली जिथे लाकडी पोल उभा होता आणि त्याच पोलवर अगदी निर्विकार बेदाग झांबा लटकत होता. पुन्हा पोलच्या टोकावर त्याचं मुंडकं लटकलेलं होतं. त्या हुकाला ते अमानवी हात लटकत होते आणि खालच्या हुकाला त्याचे कमरेपासून खालचे लाल धोतर नेसलेले पाय होते. मयूर धाडकन मागे चौकटीला धडकला. त्याचा आवंढा घशातच अडकला होता. ज्याला त्याने नष्ट केलं होतं तो आता त्याच्या पुढे अखंड उभा होता, जसाच्या तसा. ते दृश्य पाहून मयूरची तहान भूक मेली. त्याची शुद्ध हरवली. अवतीभोवती कोणी नसून सुद्धा कोणीतरी असल्याचा भास त्याला होऊ लागला. मयूर धावतच बंगल्याच्या बाहेर आला. काल ज्या ठिकाणी त्याने झांबाची चिता जाळली होती त्या ठिकाणी येऊन तो पोचला आणि तिथे पोहोचताच त्याला आणखी एक धक्का बसला. अंगणात कुठेही जाळल्याचे डाग नव्हते. काल जे हिरवं गवत जळालं होतं ते आज जसंच्या तसं हिरवं गार पडलं होतं. कसं शक्य हे? मयूरच्या डोक्यात विचार चमकून गेला आणि अचानक त्या भर दिवसा त्याच्या वाड्याच्या आतमधून एक उग्र करडा खर्जातला खदखदून हसण्याचा आवाज घुमला. तो आवाज कानी पडताच मयूरच्या अंगावर सरसरून काटा आला. मयूरचा चेहरा भयानं पांढरा फिकट पडला होता. त्याने आपल्या उजव्या खांद्यावरून वळून पाठीमागे पाहिलं. वाड्याच्या सताड उघड्या दारातून तो हसण्याचा आवाज आला होता. आतमधील रिकामा हॉल, मधला जिना आणि डावीकडे ती उघडी लिव्हिंग रूम आणि त्या रूममधून येणारा तो हसण्याचा आवाज. ते आसुरी अमानवी हसू दुसऱ्या कोणाचं नव्हतं. मयूर मंद गतीने चालत वाड्याची पायरी चढू लागला. प्रत्येक पावलागणिक त्याचं आवासन गळून पडत होतं. तो दाराच्या जवळ आला. एक हात चौकटीवर ठेवला आणि त्याने आतमध्ये डोकावून बघितलं. आत डोकावून पाहताच
प्रथम त्याची नजर त्याच दाराकडे गेली जिथे तो झांबा हजर होता. मयूर दबकत दबकत पुढे आला आणि त्याने दारातून आत डोकावून बघितलं. असं वाटत होतं की अगदी नुकतीच जणू त्या पुतळ्याची, त्या मुंडक्याची हालचाल थांबली आहे, जसे त्याने उचललेली मान नुकतीच खाली टाकली आहे. काय आहेस तू? का छळतोयस मला? का छळतोयस मला? मयूरने त्याच्यावर आरडाओरडा सुरू केला, पण त्याच्यावर त्याची कसलीही प्रतिक्रिया आली नाही. मयूरने धावतच बाहेर जाऊन एक फावडं आणि कुदळ आणली. पुन्हा एकदा त्याने एका कपड्यात झांबाचे अवशेष भरले आणि गाठोडं गच्च बांधलं. वाड्याच्या मागच्या बाजूला झाडाझुडपांनी घेरलेलं वन होतं. मयूरने त्या वनात एक खोल खड्डा खणला. वारंवार तो मागे वळून त्या झांबावर एक कटाक्ष टाकत होता. गाठोड्यात तो झांबा स्थिर होता. खड्डा खणून पूर्ण झाला आणि थकलेल्या मयूरने ते गाठोडे उचलून हाती घेतलं. जसे मयूरने गाठोडे उचललं त्याच क्षणी त्या गाठोड्यातून एक आवाज आला. गाडतोयस काय मला? मयूरने भेदरून पाल झिडकरावी तसेच ते गाठोडे खाली फेकून दिलं. गाठोडे खड्ड्यात पडताच मयूर भयभीत नजरेने त्याच्याकडे पाहत होता. वेळ न दवडता मयूरने त्याच्यावर बाजूची माती ढकलायला सुरुवात केली. भराभर न थांबता मयूर त्या झांबाच्या गाठोड्यावर माती टाकत राहिला. सगळी माती टाकून झाल्यानंतरही मयूरने माती धुमसून टाकली आणि त्यावर आजूबाजूला पडलेले मोठमोठाले धोंडे आणून त्यांचा ढीग रचून ठेवला. अशा या संकट क्षणी, या बेताच्या वेळेस त्याचं म्हणणारं असं जवळचं कोणीही नव्हतं ज्यांच्याकडे तो मदत मागू शकेल. पण आता तो झांब्या गाडला गेला होता. त्याची हालचाल गोठवली होती. तो सहज यातून बाहेर पडणार नाही. त्याची हालचाल होत असेल तर ती प्रमाणित असेल. त्यावर काही मर्यादा असतील, काही बंधनं असतील, असा विचार मयूरने केला. दिवसभर मयूरचं मन कामात लागलं नाही. हरियाबाने राहून राहून त्याच्या अस्वस्थपणाचं कारण विचारलं, तरीही मयूरने टाळाटाळ केली. आपली उरली सुरली कामे कशीबशी आटपून तो संध्याकाळी क्लबवर गेला, कारण घरी जाण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. घराकडे पावले वळतच नव्हती. क्लबमध्ये 1-2 गेम्स खेळले, पण त्यातही काही त्याचं मन लागेना. बरेचसे हात तो हारला होता. मग तो शेवटी इतरांचे गेम्स बघत बसला. वेळ उलटून गेला आणि 10 वाजत आले. एक पूर्ण सिगरेटचं पॅकेट त्याने संपवून टाकलं होतं. क्लबचे सर्व मेंबर्स निघून गेले. तेव्हा शेवटी क्लब ओनरने पुढे होऊन मयूरला जाण्याचा आग्रह केला. सर, क्लब बंद करायची वेळ झालीय, क्लबचा मालक म्हणाला. मी थोडा वेळ अजून इथे बसू शकतो का? मयूरने विचारलं. सॉरी सर, इट्स वे पास्ट अवर क्लोजिंग टाइम, मालक म्हणाला. ओके, आय विल लीव्ह, मयूर म्हणाला. आपली गाडी काढून तो घराकडे जायला निघाला. अंधारात त्याची कार रस्त्यावर चालत होती. त्याच्या एका हातामध्ये सिगरेट आणि दुसऱ्या हाती स्टेअरिंग होतं. रस्त्यावर पुढून मागून वाहनांची वाहतूक सुरू होती, पण काही अंतरावर रस्ता अगदी सुनसान पडला होता. त्याच्या कार व्यतिरिक्त आणखी कुठलीही गाडी मागे पुढे नव्हती. तेव्हा सहजच मयूरने गाडीच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. मिरर थोडा ऍडजस्ट केला आणि त्याच क्षणी त्या मिररच्या 2 इंचांच्या पट्टीमध्ये त्याला झांब्याचे डोळे दिसले. मयूरने घाबरून घशातून जो आवाज निघेल तो काढत गाडीचे कचकन ब्रेक दाबले. क्षणात त्याचा चेहरा घामाने भिजला. त्याच्या पूर्ण अंगाला कंप सुटला होता. चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहत होत्या. हळूहळू मयूरने पाठीमागे बघायला सुरुवात केली. खालचा जबडा वरच्या जबड्याशी जुळत नव्हता. अंग कडक काठीसारखं झालं होतं. कसेबसे त्याने पाठीमागे वळून पाहिलं आणि पाहताच त्याला मागची सीट पूर्ण रिकामीच दिसली. घोगऱ्या आवाजात मयूर उद्गारला, हो माय गॉड. अडकलेले मोठे श्वास त्याने कसेबसे सोडले आणि तो गाडीच्या सीटला टेकून बसला. हे माझ्यासोबत काय होतंय? नीलांबर, काय केलंस तू हे? काय पाठवलेस तू हे? काय ध्यान आहे हे? नाही, आज घरी नाही जायचं. काल कपडे फाटले होते. आज माझ्यासोबत काही झालं तर? पण नाही, त्याला तर मी गाडून टाकला आहे. तो वर येणं शक्य नाही. मग हे काय होतं? आत्ता मी कोणाला बघितलं? नाही, आज घरी जायचं नाही. आजची रात्र शॉपवर झोपायचं. असा विचार करून मयूरने गाडी पुन्हा मागे फिरवली आणि तो थेट शॉपवर जायला निघाला.
आजची रात्र तो शॉपवर राहणार होता. त्याला वाड्यावर जायचं नव्हतं. मयूर आपली कार घेऊन शॉपवरती आला. त्याच्याकडे किल्ल्यांचा एक्स्ट्रा जुडगा असायचा. त्याने किल्लीने टाळे उघडलं, शटर उघडलं आणि मागोमाग शटर बंद देखील केलं. त्याच्या केबिनमध्ये सोफा आणि एसी दोन्ही होतं. मयूर आपल्या केबिनमध्ये आला. पायातले बूट वगैरे काढून तो एसी लावून तिथे सोफ्यावर पडला. मनात नको नको ते विचार येत होते. त्याचं फक्त मुंडकं आहे, 2 हात आणि 2 पाय आहेत. तो कसा हालचाल करत असेल? ते मुंडकं लुडकत जात येत असेल का? ते हात मुंडक्याला उचलून धरत असतील का? की पायाच्या वर कमरेच्या अर्ध्या भागावर ते मुंड ठेवलं जात असेल? किंवा ते अवयव आपोआप चेतना येऊन आपापल्या परीने हालचाल करत असतील का? पाय चालत असतील का? हात फरफटत असतील का? मुंड गडाबडा लोळत जात असेल की उड्या मारत असेल? हे विचार त्याला छळण्यासाठी पुरेसे होते. लहानपणी एका कल्पतरू आणि वाटसरूची गोष्ट होती. वाटसरू एकदा कल्पतरूच्या छायेला निजला होता. तो मनात जो विचार करायचा ते त्याच्या समोर येत असे. तो म्हणे, मला भूक लागली तर समोर पंचपक्वान्न येई. तो म्हणे, मला तहान लागली तर समोर गोड दुधाचा प्याला येई. तो म्हणे, मला झोपायचंय तर समोर मखमली गादीचा पलंग येई. मग तो अति विचार करी, हे सगळं कसं घडत आहे? इथे भूत प्रेत तर नाही ना? मला खाऊन तर टाकणार नाही ना? आणि मग तिथे भूत येई आणि खरोखर त्या वाटसरूचा घास घेई. सोफ्याच्या बॅकरेस्टला आपली पाठ टेकवून मयूर गच्च डोळे मिटून झोपी गेला. पण कसलाही आवाज आला तरी त्याला जाग यायची. अधूनमधून तो दचकून उठायचा, पूर्ण केबिनभर नजर फिरवायचा आणि खात्री करून मगच पुन्हा झोपी जायचा. त्याने केबिनमधील दिवा सुरूच ठेवला होता. नजरेसमोर दार, खिडक्या सर्व होतं. कोणी आलं तर तो सरळ पाहू शकत होता. हळूहळू एसीच्या गार हवेने त्याला तंद्री लागली. पापण्या जड झाल्या आणि तो गाढ झोपी गेला. रात्रीचे 3:30 वाजले होते. त्यावेळी केबिनच्या मागच्या खिडकीतून एक आवाज येऊ लागला, जसे काहीतरी खर्र खर्र ओरबडत आहे. हळूहळू घसरत आहे आणि पुन्हा सरकत आहे. अचानक धाडकन खिडकी जोरात आवाज करत उघडली आणि तो आवाज ऐकताच मयूर दचकून जागा झाला. केबिनमध्ये अंधार बघताच तो घाबरला. टेबलाकडे पाहिलं तर मागची खिडकी सताड उघडी होती. बाहेर एक भलं मोठं झाड होतं. ते खांबावरील दिव्याच्या उजेडात चक्क नाचत होतं. जोराची हवा सुटली होती, वादळी हवा, आणि हवेसहित खिडकीतून ते झाड आणि तो अंधार दिसत होता. मयूर जरा घाबरतच उठला आणि खिडकीजवळ आला. त्याने गजामधून हात बाहेर काढले आणि खिडकीच्या दोन्ही दारांचे हँडल पकडले. तो झपकन खालून 2 लाल बुंद हात वर आले आणि त्यांनी थेट मयूरचं मनगट कचकन आवळून धरलं. नाही नाही, सोड सोड. मयूर जीवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याला खाली रोडवर 2 उभे पाय आणि खाली पडलेलं मुंडकं दिसलं. मयूरने खिडकी सोडली आणि दोन्ही हात जोर जोरात झटकले. तोच त्याच्या मनगटात नखे रुतली आणि भळ्या भळ्या रक्त व्हायला लागलं. त्याचा सदरा फाटला, कातडी फाटली. मारला मारला, हाव 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 हाव. खालून भयानक आसुरी आरोळी कानावर येऊ लागली आणि मयूर तसाच आरडाओरडा चित्कार करत झोपेतून जागा झाला. घामानं चिंब भिजलेला मयूर स्वप्नातून जागे होऊन उठून बसला. पण मयूर अजून सुद्धा त्या मानसिक धक्क्यात होता. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा केबिनच्या बाहेर लेबर्सची गर्दी होती. आपले मालक घर सोडून इथे कसे? सर्वांच्या मनात हाच प्रश्न होता. खिडकीतून एखाद्या तैलचित्राच्या पेंटिंगमधील निर्जीव मुखवटे दिसावेत तसे त्यांचे चेहरे दिसत होते. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आश्चर्य आणि कुजबूज होती. तेवढ्यात तिथे हरिआबा आला आणि त्यालाही दिसलं की मयूर इथे केबिनमध्ये झोपला आहे. हरिआबा स्वतःहून आत आला आणि त्याने मयूरला हलवत भानावर आणलं. तसे मयूर भानावर आला. उजाडल्याने खोलीभर प्रकाश पडला होता. भानावर येताच त्याचं प्रथम लक्ष गेलं ते मजुरांवर. काय आहे, आपापल्या कामाला जा, मयूर म्हणाला. जा रे कामावर तुमच्या, हरिआबा सुद्धा मजुरांना म्हणाला आणि मजुरांची गर्दी पांगली. ते बघता हरिआबानेच विषयाला हात घातला. रात्रभर घरी नाही गेले तुम्ही? हरिआबाने मयूरला विचारलं. नाही, ते
जे काही मनात होतं ते अगदी त्याच्या ओठांवर आलंच होतं. पण मयूरने स्वतःला सावरलं. जर हरिआबाला आपण म्हटलं की एक निर्जीव पुतळा माझ्या जीवावर उठला आहे, तर हरिआबा सहित मजुरांमध्येही आपलं हसू होईल. आपल्याला वेडा करार दिला जाईल. नाही, असा विचार करून मयूर म्हणाला, रात्री क्लबनंतर घरी पोचलो, पण किल्ल्या सापडत नव्हत्या, म्हणून इथे आलो. मी आता घरी जातोय हरिआबा. आज मी शॉपवर येणार नाही. माझी तब्येत ठीक नाहीये. आज जे काही असेल ते तुम्हालाच बघावं लागेल. हरिआबा तयार झाला आणि मयूर शॉपमधून जायला निघाला होताच की शॉपमधला टेलिफोन जोर जोरात खणाणला. हॅलो. हरिआबाने कॉल रिसीव्ह केला, पण तेवढ्यात मयूर बाहेर पडला होता आणि निघूनही गेला होता. मयूर रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या, लख्ख पडलेला प्रकाश आणि उजेड पाहून सुखावला होता. 1-2 वेळेस त्याने गाडीच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये नजर टाकली होती, पण मागच्या सीटवर काहीही, अर्थात तो झांब्या नाहीये याची त्याने खात्री करून घेतली आणि काही वेळातच तो आपल्या वाड्यावर येऊन पोचला. आज गाडी त्याने रस्त्यावर फाटकाच्या बाहेरच थांबवली. वाड्याच्या भोवताली सर्व सुनसान पडलं होतं. अवतीभोवती वारा पडला होता. अगदी चित्त स्मशान शांततेने घेरा टाकला होता. वाड्यात जाण्यापूर्वी मयूरने आधी कंपाऊंडच्या कडेकडेने होत मागच्या वनात एक नजर टाकली. नजर फिरवून बघितलं आणि त्याला जे अपेक्षित होतं तेच दिसलं. त्या धोंड्यांची रास जी त्याने एकावर एक रचून ठेवली होती ती तशीच होती. याचा अर्थ त्या जागेवर काहीही हालचाल झालेली नाहीये. तो झांब्या तिथून बाहेर आलेला नाहीये. म्हणजे काल आपल्याला आलेल्या 2 अनुभवांपैकी एक स्वप्न होतं आणि दुसरा भास होता, असा विचार करत मयूरने सुटकेचा एक निश्वास टाकला आणि तो वाड्याकडे निघाला. फाटक उघडून तो आत शिरला आणि बेधडक वाड्याच्या दाराकडे आला. दरवाजा उघडते वेळी त्याच्या मनात एक शंका चुकचुकलीच होती, पण दार उघडून जेव्हा त्याने आत प्रवेश केला तेव्हा त्याच्या शंकेचं निरसन झालं. आधी त्याची नजर सावकाश वळली ती डावीकडच्या लिव्हिंग रूमकडे. हळूहळू तो एक पाऊल मोजत पुढे सरसावू लागला. दृष्टीचा कोन आणि खोलीतील देखाव्याचा कोन एकमेकांशी समांतर आला आणि दिसलं की तो कोपरा, जिथे तो झांबा ठेवण्याचा पोल होता, तो पोल रिकामा होता. तिथे तो हैवान हजर नव्हता. देवा, असे म्हणत मयूर धाडकन खुर्चीत बसला आणि आपले हात टेबलावर टेकवत त्यात डोके घालून शांत बसून राहिला. काही सेकंदाचा अवधी उलटला होताच तसे टेलिफोनची बेल वाजली. मयूर पुरता हादरला. घाबरून दचकून खुर्चीतून उठून तो उभा राहिला. किती ती दहशत त्याच्या मनामध्ये भरली होती. मयूर प्रत्येक सेकंद मरत होता. किंबहुना भीतीचं विष आता उतरलं आहे असं जाणवताच तो दंश परत झाला होता. पण मन थाऱ्यावर आलं आणि समजलं की टेलिफोन वाजतोय. मयूरने कॉल रिसीव्ह केला. हॅलो. मयूर म्हणाला. हॅलो मयूर, अरे मी बोलतोय श्री. त्याचा मित्र श्रीकांतचा फोन होता. श्री? मयूर म्हणाला. मला आधी एक सांग, तू कसा आहेस मयूर? श्रीकांतने विचारले. मी? असे म्हणून मयूर विचारात पडला. अकस्मात श्रीकांतने असा प्रश्न का करावा? त्याला आपण कोणत्या शब्दात आणि कसं सांगावं की आपण एका पिंजऱ्यात, एका बंदिवासात अडकलो आहोत? तोही आपल्याला वेडा समजू लागला तर? मयूर सांग, तू कसा आहेस? तुला काही झालं तर नाही ना? श्रीकांत म्हणाला. पण अचानक तू मला असे प्रश्न का विचारतोय श्री? काही झालंय का? मयूरने विचारलं. मला एक सांग, माझ्या गैरहजेरीमध्ये तुला काही विचित्र अनुभव आलेत का? श्रीकांतने विचारलं. पण हे सर्व तुला कसं समजलं श्री? मयूरने विचारलं. मयूर, तो पुतळा, तो झांबा, आधी त्याची विल्हेवाट लाव. काहीही करून तो तुझ्या घरातून आधी बाहेर काढ. मी आजची फ्लाईट पकडून तिकडेच येतोय, श्रीकांत म्हणाला. हो यार, मी त्याची विल्हेवाट लावली आहे. मला खूप विचित्र अनुभव आलाय. पण तुला हे सर्व कसं? मयूरचे वाक्य मध्येच सोडत श्रीकांत म्हणाला. कसं आणि काय हे सांगत बसायला वेळ नाहीये मयूर. तू स्वतःला तुझ्या खोलीमध्ये लॉक करून घे. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू तुझ्या खोलीमध्येच राहा. मी पोचतोच आहे. मयूर, तुझ्या जीवाला धोका आहे, सावध राहा, श्रीकांत म्हणाला. हे संभाषण अगदीच अनपेक्षित आणि विस्मयकारक होतं.
मयूर हॅलो हॅलो म्हणण्यापूर्वीच तिकडे श्रीकांतने कॉल कट केला होता. तो इकडेच यायला निघाला होता. त्याने घाईघाईने कॉल केला होता हे मयूरला कळून चुकलं होतं. त्याला आपले झांबाबद्दलचे अनुभव कसे कळाले? मयूर विचारात पडला. पण ही वेळ विचार करण्याची नव्हती, तर कृती अंमलात आणण्याची होती. जसे श्रीकांत म्हणाला तसे मयूर स्वतःला आपल्या खोलीमध्ये बंद करून घेणार होता. श्रीकांतला पोचायला अजून 4 ते 5 तास लागणार होते. मयूरने स्वतःसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि तो आपल्या खोलीमध्ये आला. त्याच्या खोलीच्या खिडकीतून मागचा आवार स्पष्ट दिसत होता आणि त्या वनात रचलेली ती दगडांची रास देखील जशीच्या तशीच दिसत होती. काही वेळ खिडकी उघडी ठेवून मयूर पडून राहिला. केव्हा त्याचा डोळा लागला त्याचं त्यालाही कळलं नाही. काही वेळ गेला आणि मध्येच खिडकी आदळण्याच्या आवाजानं त्याला जाग आली. त्यानं घड्याळात पाहिलं तर दुपारचा 1:30 वाजला होता. आधी मयूरने खिडकी गाठली आणि परत त्या झांब्याची समाधी बघितली. आपण त्याच्या भीतीचे, दहशतीचे बंदी झालो आहोत हे कुठेतरी त्याचं मन मान्य करत होतं. दिवसाच्या वेळी त्याचा प्रभाव कदाचित कमी असावा, पण रात्री, काल रात्री तो आपल्याजवळ नसूनही आपल्याला छळत राहिला होता. मग आज रात्रीही तेच होईल का? मयूरच्या मनात विचार चमकून गेला. मयूरने खोलीतच आणलेलं दुपारचं जेवण उरकून घेतलं आणि पुन्हा एकदा त्यानं नजर बाहेर टाकली. आता भीतीचं विष उतरलं होतं. काहीही अनपेक्षित आणि विचित्र घडलं नव्हतं. हळूहळू एक सुखावणारी भावना परत उदयास येऊ लागली होती. पण सूर्य मावळल्यानंतर काय होईल? पुन्हा भीतीने त्याच्या पोटात गोळ्या उठला. मयूरने खिडकी बंद करून घेतली आणि तो बेडवर पडून राहिला. त्याचा डोळा लागला. जशी सायंकाळ झाली, सूर्य मावळून गेला तसं घर झोकाळून गेलं. खिडकी बाहेर अंधार पसरला. हळूहळू वाऱ्यानं वेग धरला. तापमान पडू लागलं. गारठा अधिकच वाढू लागला. धुक्यानं वनाच्या दिशेहून कूच करायला सुरुवात केली. दुरून श्वापदांची व्हिवळं फुटली. रात्रीनं आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. तिला जुमानणारं कोणीही नव्हतं. हे वातावरण त्या काळ्या शक्तीसाठी पुन्हा उठण्यासाठी अनुकूल आणि पोषक होतं. आता उजेडाचा लवलेशही नव्हता आणि इकडे मयूरला एका आकस्मित आवाजानं जाग आली. यावेळी तो झोपेतून उठला, पण तो घाबरला नव्हता. यावेळी तो हाच पूर्वग्रह मनाशी बांधून दाराशी आला की खाली श्रीकांत आला असेल. त्याने आता खिडकीच्या दिशेने ढुंकूनही पाहिलं नव्हतं. उठताच आधी त्याने बेडरूमचा दिवा लावला आणि खिडकीच्या जवळून होत तो दार उघडण्यासाठी आला. पण इकडे खिडकीच्या बाहेर त्या वनामध्ये मयूरने रचून ठेवलेली झांब्याची समाधीवरील ती दगड धोंड्याची रास आता ढासळली होती. मयूरने बेडरूमचं दार उघडलं आणि दार उघडताच समोरचा गर्द काळोखा अंधार अंगावर आला. मयूरच्या छातीत धस्स झालं. त्यानं कॉरिडॉरमधील स्विचबोर्डवरील बटन दाबलं आणि सगळीकडे प्रकाश पसरला. पण जिन्याच्या खालच्या अंधारातून एक आवाज आला. अरे मयूर, जाग आली तुला? ये खाली, मी आलोय. आवाज श्रीकांतचा होता. मयूरने जिन्यातून खाली पाहिलं तर फक्त उघडा दरवाजा दिसत होता, जो हवेने कर्र कर्र आवाज करत पुढे मागे झुलत होता. घाईघाईमध्ये मयूरने जिन्यातले दिवे लावलेच नाही. दारातून रस्त्यावरील दिव्याचा येणारा प्रकाश पुरेसा होता. हा त्याचा गैरसमज होता. मयूर पायरीने धावत खाली आला आणि खाली येताच क्षणी त्याने अवतीभोवती अंधारात आपली नजर टाकली. जरा उशिराने त्याच्या लक्षात आलं की आपण दिवे लावलेच नाहीयेत. त्याने भिंत गाठली आणि दिव्याचं बटन शोधू लागला. पण आतून आणखी एक आवाज आला. अरे मी इकडे आहे, आत लिव्हिंग रूम मध्ये. मयूर पुढचा मागचा कसलाही विचार न करता थेट लिव्हिंग रूम मधून आत शिरला आणि आत शिरताच त्याला कोपऱ्यात एक काळसर छायाकृती उभी दिसली. श्री दोस्ता, यार आलास तू? मयूरने जरासाही वेळ न दवडता थेट त्या छायाकृतीला आलिंगन दिलं. यार तुझी खूप आठवण आली. तू मला... दुसऱ्याच क्षणी त्याच्या कानात श्रीकांत कुजबुजला. सापडलास की नाही कचाट्यात? आवाज अतिशय अप्रिय, घोगरा आणि खर्जातला होता. अगदी आसुरी, अघोरी आणि उग्र होता. भयविषाचा नवा जहरी दंश काळजाला झाला आणि पुन्हा तीच भीती रोमारोमात पसरली.
मयूरच्या बाहुपाशात आलेले ते घन, ते जाडसर शरीर नाहीसं झालं आणि मयूरला आपल्या पाठीवर जोरदार नखांचा ओरखाडा जाणवला. त्याच्या त्वचेची आग आग झाली. गरम रक्त पाठीवर उघळलं. वेदनेने किंचाळत मयूरने आपल्या पाठीवरून त्याचे हात झटकले. तोच त्याच्या खांद्यावर त्याचं मुंडकं आलं. त्याच्या जबड्याने मयूरच्या कानांचा चावा घेतला. कान फुटला. घळघळ रक्त वाहायला लागलं. मयूर किंचाळत दूर झाला. त्याच्या खांद्यावरून त्याने ते मुंडकं काढून दूर भिरकावून दिलं. मुंडकं जाऊन कपाटाच्या काचेवर आदळलं आणि खाली पडलं. तितक्यात अंधारातून 2 पाय धावत आले. पण यावेळी मयूरने चपळाईने दाराकडे मुसंडी मारली आणि स्वतःचं रक्तबंबाळ शरीर घेऊन तो थेट पायरीने वर धावू लागला. 2-4 पायऱ्या चढून तो वर गेला न गेला, तोच मागून त्याच्या पिंडरीत नखे रुतली. झांब्यानं त्याला पकडून खाली ओढलं. त्याच्या पिंडरीला ओरबाडून तिची कातडी फाडली. त्यातूनही रक्ताची धार ओघळत बाहेर आली. हा, वाचवा! मयूर ओरडला. त्याने पाय झटकले. तसे त्याच्या पायावरील ते हात बाजूला झाले. लिव्हिंग रूमच्या दारातून झांब्याचं मुंडकं डोकावून बघायला लागलं. 2 पाय खोलीभर सैर भैर धावू लागले. हात पायरीवर लोळत पुन्हा सरळ झाले. मयूरने हा भयाण देखावा पाहिला आणि तसाच तो उठला. पायरीने भिंतीचा आधार घेत तो वरच्या दिशेनं धावला. त्याच्या अंगातून रक्ताचे थेंब खाली पायरीवर सांडत होते. त्याचा एक हात कानावर होता. एक रक्ताने भरलेला हात भिंतीवर ठसे उमटवत होता. छातीच्या फुफ्फुस भात्यामधून श्वास बाहेर टाकत तो अंधारातून वरती उजेडात आला. त्याने मागे वळून बघितलं तेव्हा त्याला दिसलं की तो सुद्धा वर येत होता. त्याचे लाल भडक डोळे चमकत होते. त्याचे हात, त्याचे मुंडके प्रत्येक पायरीवर उचलून ठेवत होते. ते पाय मागोमाग चालत येत होते. तुझी खैर नाही, मर मर, हाव हाव, मारला पाहिजे, मारला पाहिजे, मी आलो, मी आलो, मयूर मी आलो, तुझा काळ आला. त्याच्या असुरी गर्जना वाड्याभर घुमल्या आणि पुढच्याच क्षणी ते मुंडकं शेवटच्या पायरीवर येऊन ठेपलं. त्याचा जबडा आता उघडला होता. आतून लांब सडक लाल भडक जीभ नागासारखी वळवळत बाहेर आली होती. त्याचा लाकडी जबडा वर खाली हलत होता. लाकडी पापण्या डोळ्यावर मिटत आणि उघडत होत्या. अखेरीस ते हातही वरती आले. सरपटत सरपटत आपल्या सावजाच्या दिशेनं ते येऊ लागले. मयूर स्वतःला कसा बसा ओढू लागला. जमीन सरकवत मागे जाऊ लागला. नाही नाही, मला मारू नको, मला मारू नको. अचानक एखादं जनावर भस्कन तीव्रतेने, त्वेषाने, पाशवी वृत्तीने धावत यावं तसाच तो झांब्या आणि त्याचे अवयव मयूरला जागेवर फाडायला त्याच्या अंगावर धावले आणि वेळ मंद झाला. मयूरला आपला काळ दिसला. डोळे बंद करून मृत्यू स्वीकारण्याखेरीज दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. आणि अचानक आहो अस्माती झांबा हा क्लिष्ट शब्दांचा मंत्रोच्चार कानावर पडला आणि एक अतिशय सूक्ष्म विजेची ठिणगी तीव्र वेगाने वरती आली आणि झांबाशी येऊन भिडली. त्याच ठिकाणी, त्याच जागेवर झांबा निर्जीव होऊन खाली कोसळला. मयूरने तो आवाज ऐकताच डोळे उघडले आणि पाहिलं तेव्हा अंधारातून जिन्याच्या पायरीने एका व्यक्तीची आकृती वर आली आणि मयूर भयचकित त्याला पाहतच राहिला. तो श्रीकांत होता. मी आलोय मयूर, मी आलोय, मी तुला काहीही होऊ देणार नाही, श्रीकांत म्हणाला. श्रीकांतला पाहताच मयूरचा जीवात जीव आला होता. श्रीकांतने मयूरला आधार देत उचललं आणि थेट हॉस्पिटल गाठलं. आपत्कालीन विभागात मयूरवर वेळीच उपचार सुरू झाले. सुदैवाने जखमा फार खोल नव्हत्या. तेव्हा ड्रेसिंग, पेन किलर्स आणि अँटीबॅक्टेरियलवर काम चालून गेलं. तेवढी रात्र मात्र मयूरला हॉस्पिटलमध्येच थांबण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जंगली जनावराने वार केला आहे असं श्रीकांतने डॉक्टरांना कळवलं. श्रीकांत ती रात्र मयूर जवळ बसून राहिला आणि सकाळी जेव्हा मयूरला जाग आली तेव्हा सावकाश, हळू उठून बस, पाठीवर पण जखम आहे असे शब्द त्याच्या कानावर पडले. मयूरच्या कानावर पट्टी, पाठीवर पट्टी, पायावर पट्टी बांधण्यात आली होती. मयूर एकटक श्रीकांतकडे बघत होता. अचानक त्याला भरून आलं आणि तो तिथेच धाय मोकलून रडायला लागला. बस बस, तू ठीक आहेस, मी आहे ना आता, बस, श्रीकांत म्हणाला. तसे डोळे पुसत मयूर बाजूला झाला. जर तू वेळीच आला नसतास तर माझं काही खरं नव्हतं श्री, मयूर म्हणाला.
श्रीकांत बेडवर बसला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून तो त्याला दिलासा देऊ लागला. पण तुला हे सगळं कसं समजलं? मयूरने विचारलं. मी अरुणाचलला जेव्हा माझ्या बिझनेस डीलच्या दौऱ्यावर होतो तेव्हा तिथलं डील झाल्यानंतर मी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. तेव्हा एका लोकल ठिकाणी मला एक मंदिर दिसलं. त्या मंदिरामध्ये मला काय दिसलं ठाऊक आहे तुला? ही तुझी झांब्याची मूर्ती. हा झांबा एक आसुरी शक्ती आहे, ज्याला अरुणाचलमध्ये काळ्या जादूचा देव मानलं जातं. ज्या कुठल्या व्यक्तीला संपवायचा आहे त्या व्यक्तीच्या पाठीमागे हा झांबा लावला जातो. हे करणारा व्यक्ती त्या टार्गेट असणाऱ्या माणसाचे रक्त किंवा रक्ताचा थेंब चढवतो आणि त्याच्या कानात ज्याला संपवायचं आहे त्याचं नाव सांगतो आणि त्या पश्चात एक मंत्र उच्चारला जातो. जो मंत्र मी रात्री उच्चारला तोच मंत्र. विधीनुसार त्या व्यक्तीचं नाव घेऊन जेव्हा तो मंत्र म्हटला जातो तेव्हा झांबा सक्रिय होतो. हे सर्व त्याची मूर्ती पूर्ण केल्यानंतर त्याच्या मुंडक्यासोबत केलं जातं. विधी पूर्ण होताच जो व्यक्ती सावध आहे त्याचा पहिला स्पर्श झांब्याला होणं जरुरीचं ठरतं आणि तेव्हा झांबा त्या व्यक्तीच्या जीवाचा वैरी होतो. झांबा आपल्या शिकारीवर हल्ला करून त्याचे हातपाय चावून फाडून त्याला नष्ट करतो आणि शेवटी त्याचं हृदय खाऊन टाकतो आणि त्याचं उरलेलं धड आपलं धड म्हणून घेऊन जातो. म्हणूनच तर तुझ्याकडच्या झांब्याचं धड आलं नाही. आणि हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी तिथल्याच एका स्थानीय ओझाची भेट घेतली आणि त्यांनी मला झांब्याला अडवण्याचा हा मंत्र दिला. मला कळून चुकलं होतं की तुझे प्राण संकटात आहेत आणि मला शंका आहे की यामागे तुझा सावत्र भाऊ नीलांबरच आहे, श्रीकांत म्हणाला. मयूरला देखील ही शंका आली होती. त्याला पुरता धक्का बसला होता. त्या नीलांबरचं वागणं तसंही काही बरोबर वाटतच नव्हतं. त्या हरामखोराला मी सोडणार नाही, त्याला मी पोलिसांच्या ताब्यात देतो, मयूर म्हणाला. नाही मयूर, आपल्याकडे त्याच्या विरोधात काही एकही पुरावा नाहीये. आपल्याला एक वेगळा मार्ग वापरावा लागणार आहे. वैरीचा काटा वैऱ्यानेच काढायला हवा, श्रीकांत म्हणाला. म्हणजे तुला म्हणायचं काय? मयूरने विचारलं. हा झांबा आत्ता तात्पुरता निष्क्रिय झाला आहे, पण तो रात्र होताच पुन्हा सक्रिय होईल आणि तुझ्या मागे लागेल. त्याआधी आपल्याला एक काम करायचंय. हा झांबा तेव्हाच जातो जेव्हा त्याला दिलेलं काम तो पूर्ण करतो. त्याच्यापासून सहजासहजी सुटका नाहीये. त्याच ओझानं मला आणखी एक मंत्र दिलाय. इकडे कान दे, असे म्हणून श्रीकांतने मयूरच्या कानात सर्व काही योजना सांगितली. मयूर आधी तयार नव्हता, पण नंतर तो तयार झाला आणि दोघांची संमती झाली. दुपारीच मयूरला डिस्चार्ज मिळाला आणि दोघेही वाड्यावर परतले. तेव्हा आतमध्ये जिन्याच्या शेवटच्या पायरीवर अजूनही त्या झांब्याचे अवशेष पडले होते. मी सुरी घेऊन आलो, असे म्हणत श्रीकांत किचनमधून एक सुरी घेऊन आला. मयूर आत लिव्हिंग रूममध्ये टेबलावर बसला. तेव्हा टेबलावर सुरा ठेवून श्री जिन्याने वरती गेला आणि तसाच खाली आला. यावेळी त्याने येताना झांब्याचे सगळे अवयव सोबत आणले आणि तिथेच त्याचं मुंडकं टेबलावर ठेवलं. त्याच्या नखांना रक्त लागलं होतं, जे आता सुकून कोरडं पडलं होतं. तू तयार आहेस? श्रीकांतने विचारलं. पण तुला खात्री आहे नीलांबरचं नाव घ्यायचं? मयूरने विचारलं. नाही, आपण त्याच्या धन्याचं नाव घेतोय. शीर्षक पुरेसा आहे, श्रीकांत म्हणाला आणि मयूरने टेबलावर पडलेला सुरा उचलला. सुरीचं पातळ त्याने बोटावर ठेवलं आणि टचकन घासलं. नवीन जखम झाली आणि मयूरने तेच बोट उचलून झांब्याच्या तोंडावर आणलं. त्याच्या रक्ताचे 2 थेंब झांब्याच्या तोंडात पडले आणि श्रीकांतने त्याला पुढची कृती सांगितली. मयूर झांब्याच्या कानाजवळ आला आणि म्हणाला, जो कोणी माझा वैरी आहे, ज्याने कोणी तुला पाठवलं आहे, तुझा पहिला मालक, तुझा धनी, त्याचा खात्मा कर, माझा सूड घे. मागोमाग श्रीने सांगितलेला मंत्र मयूरने उच्चारला आणि झांब्याच्या कानात फुंकर मारली. ही क्रिया, हा चमत्कार, ही मायावी शक्ती कसं कार्य करत असेल हे एक गुपित होतं. मयूर आणि श्रीकांत दोघांनी झांब्याला संध्याकाळच्या वेळी दाराच्या बाहेर ठेवून दिलं आणि मागोमाग दार लोटून घेतलं. जर काही अंगावर आलं, उलटलं तर दोघेही तयार होते. कॉफी घेत दोघेही बंद दाराच्या अलीकडे वाट पाहत राहिले आणि घड्याळात 8चे ठोके पडले. बाहेरून एक आवाज आला. श्री, आवाज येतोय, मयूर म्हणाला. तसे दोघेही हळूच उठून दाराशी आले आणि दाराला कान देऊन ऐकू लागले. तेव्हा बाहेर
लाकडाचा चेंडू गडगड हलवला जावा तसा आवाज आला. नक्कीच त्याच्यात पुन्हा चेतना अवतरली होती. ते अचानक घरंगळत दाराकडे आलं आणि दोघेही मागे सरकले. पुन्हा ते काही वेळ थांबलं आणि दारापासून दूर झालं. मग दूर, आणखी दूर असं करत करत तो आवाज ऐकू येईनासा झाला. दक्षता बाळगत दोघेही खिडकीत आले. खिडकीतून त्यांनी डोकावून बघितलं तर बाहेर झांबा दिसत नव्हता. येऊन दोघांनीही दार उघडलं आणि बाहेर येऊन बघितलं तेव्हा तिथे कुठेही झांबा दिसत नव्हता. अंगणात मातीमध्ये काही ठसे उमटले होते. ते जादुई रीतीने अकस्मात चमकून नाहीसे झाले. गेला, तो एकदाचा गेला असे म्हणून दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला. आता वेळ होती ती निष्कर्षाची. श्रीकांतने रात्र तिथेच काढली. सकाळी उठून फ्रेश होऊन दोघेही मयूरच्या शॉपवर आले तेव्हा अचानक एक लेबर धावत धावत केबिनमध्ये आला आणि म्हणाला, मालक, मालक कहर झाला, मालक कहर झाला. काय रे, काय झालं? मयूरने विचारलं. तसे दोघेही दचकलेच होते. काल रात्री केलेल्या कृत्याचा हा परिणाम तर नसावा, पण इतक्यात कसं? दोघांच्याही मनात विचार चमकून गेला. मालक, ते हरिआबा, मालक, हरिआबाचा खून झालाय. काय? मयूर ओरडलाच. मयूर आणि श्रीकांत दोघांनाही धक्का बसला. अंगावर सरकन काटा फुटला. हो, त्यांच्या घरी त्यांचं प्रेत बघून आलोय मी. श्री, लवकर चल असे म्हणत मयूरने आपली कार काढली आणि भरधाव वेगात पळवत ते दोघेही हरिआबाच्या घरी आले. तिथे बाहेरच पोलीस, रुग्णवाहिका उभी होती. बघ्यांची गर्दी जमली होती. मयूर धावतच पोलिसांकडे गेला. पोलिसात दोघांचीही चांगलीच ओळख होती. इन्स्पेक्टर साहेब, हे काय झालं, कसं झालं? मयूरने विचारलं. आम्हालाही कल्पना नाहीये मयूरची. बॉडीचे पूर्ण हातपाय चावून टाकलेत, गळा फाडलाय, छाती फोडून हृदयही चावून टाकलंय. आतमध्ये अगदी भीषण दृश्य आहे. मयूर साहेब, हा तुमचा मॅनेजर होता ना? पोलिसांनी विचारलं. श्रीकांत आणि मयूर दोघेही एकमेकांकडे पाहतच राहिले. दोघांनाही काय ते कळून चुकलं होतं. आम्हाला आत बघायचंय प्लीज, मयूर म्हणाला. मयूरजी, हा क्राईम सीन आहे, पोलीस म्हणाले. इन्स्पेक्टर, ते माझ्यासाठी वडीलधारे होते, प्लीज, मयूर म्हणाला. ओके, चला असे म्हणत इन्स्पेक्टर दोघांनाही आत घेऊन गेला. आतमध्ये सर्व जमिनीवर रक्त सांडलं होतं. डेड बॉडी भयानक छिन्न विछिन्न अवस्थेत पडली होती. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी ती तात्काळ झाकून घेतली आणि तिथेच श्रीकांतची नजर खोलीच्या कोपऱ्यात गेली. तिथेच छन्नी, हातोडा, तासणी आणि लाकडाचा काही भुसा आणि काही सालपट पडले होते. रकान्यात रंगाच्या बाटल्या आणि ब्रश होते, तर एका कोपऱ्यात एका काचेच्या फ्रेममध्ये झांब्याच्या चेहऱ्याचा फोटो होता. दोघेही तिथून बाहेर पडले. याचा अर्थ हरिआबा निलांबरशी मिळालेला होता. म्हणजे जेव्हा मी निलांबरला कामावर ठेवला तेव्हाच त्या दोघांमध्ये हे ठरलं असेल का? मयूर म्हणाला. हो, तू शॉपची जबाबदारी दोघांवर सोपवली आणि दोघांनी मिळून हा कट रचला. मयूर, हा हरिआबा तर आतल्या गाठीचा निघाला. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून तो त्याला... श्रीकांतचे वाक्य मध्येच सोडत मयूर म्हणाला. इट्स ओके, तुलाही त्याच्याबद्दल कल्पना नव्हती. मला वाटतं हा म्हातारा आपल्या रिटायरमेंटची सोय करत असावा. त्याने नक्कीच निलांबरच्या मनातलं कपट ओळखलं असावं आणि निलांबरने ही युक्ती लढवली असावी. आणि हे पार्सल निलांबर करवी पाठवून हरिआबा नाम निराळा राहिला. कदाचित हे पार्सल कधी गुवाहाटीवरून आलंच नव्हतं. हे इथूनच आलं होतं, पण ते माझ्याकडे पोचलं की नाही ह्याची खात्री तो निलांबरकडून करवून घेत असावा, मयूर म्हणाला. म्हणजे हा झांबा निलांबर आणि हरीने मिळून इथेच बनवला आणि घडवला होता तर, श्रीकांत म्हणाला. पण आता यातून निलांबर सही सलामत सुटला तर त्याच्याशी संपर्क करून बघायला हवं, निदान कळेल तरी, मयूर म्हणाला. 1-2 दिवस थांबून बघू, श्रीकांत म्हणाला आणि दोघेही तिथून चालते झाले. ठरल्याप्रमाणे मयूरने 2-3 दिवशी निलांबरच्या घरी फोन केला. तेव्हा पहिल्या 1-2 रिंगमध्ये कोणीही कॉल रिसीव्ह केला नाही. केबिनमध्ये श्रीकांत होताच. माझी काही ओळखीची माणसं आहेत गुवाहाटीमध्ये, मी त्यांना कामाला लावून बघतो, तू मला पत्ता सांग, श्रीकांत म्हणाला. आणि श्रीकांतने आपली माणसे त्याच्या शोधात पाठवली. तेव्हा दुपारीच एक कॉल आला. श्रीच्या माणसांनी हा कॉल केला होता आणि त्यांच्याकडून एक बातमी आली.
मयूर, 2 दिवसांपूर्वीच नीलांबरचं प्रेत नदीकिनारी सापडले, त्याच अवस्थेत ज्या अवस्थेमध्ये हरिआबा सापडले, श्रीकांत म्हणाला. केबिनमध्ये अगदीच शांतता पसरली होती. आपण हे चूक केलं की बरोबर, काय वाटतं तुला? मयूरने विचारलं. त्यावर श्रीकांत मात्र अनुत्तरितच राहिला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.